मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता किचनमध्ये येते तेव्हा कल्पना आणि विमला दोघीही तिथे स्वयंपाक बनवत असतात. तर कल्पना म्हणते सायलीला आता खूप पालेभाज्या खायला सांगितल्या पाहिजेत. सायली म्हणते आई, अगोदर मी भाजी फोडणीला टाकते नंतर पोळ्या करते. तेव्हा आता कल्पना म्हणते अजिबात नाही सायली, तुझं डोकं फिरलंय का? मी तुला काम करू देणार नाहीये. तेव्हा सायली म्हणते आई असं कसं, मला काम करायची सवय आहे. तेव्हा कल्पना लगेच आता तिला बसायला सांगते आणि विमलाला सांगते की सायलीसाठी सफरचंद घेऊन ये. तेव्हा सायली म्हणते नको, मला काही खायचं नाहीये. आता कल्पना तिला खूप सूचना देऊ लागते आणि म्हणते की मला माहिती आहे तुला मळमळल्यासारखं होईल, याला मॉर्निंग सिकनेस म्हणतात. अगं पण पहिले 3-4 महिने असं होतच असतं, त्याची काही काळजी करू नको. तेवढ्यातच पूर्णाजी बाहेरून येतात आणि कल्पनाचं सर्व बोलणं ऐकत असतात. तर इकडे कल्पना म्हणते आता फक्त तू डॉक्टरांचं आणि सासूचंच ऐकायचं, कारण या काळात अशक्तपणा देखील येत असतो. तर पुढे कल्पना म्हणू लागते विमल, तू आत्तापासूनच जास्त तूप कढवायला घे, कारण सायलीला आता खूप तूप खावं लागणार आहे. आणि विमल, आत्तापासूनच आपण डोहाळे जेवणाची देखील तयारी सुरू करूयात. कुणाला बोलवायचं, कुणाला नाही, किती पाहुण्यांना आमंत्रण द्यायचं. तर आता कल्पनाचा हा उत्साह पाहून, सायलीचं केलेलं गोड कौतुक पाहून पूर्णाजी पुन्हा माघारी वळतात. त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं, कारण प्रतिमाला शब्द दिलेला असतो की तन्वीच या घरची सून होणार, पण तसं काहीच झालेलं नसतं. इकडे सायली मनातल्या मनात आता विचार करू लागते देवी आई, मला कुठल्या धर्मसंकटात तू टाकलंस ग? आईला न दुखवता या धर्मसंकटातून मला लवकरात लवकर बाहेर काढ. तर आता दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही गाडीतून जात असतात. चैतन्य आता अर्जुनला म्हणत असतो काय रे अर्जुन, आजकाल तुझं लक्ष कुठे असतं ना मला कळतच नाहीये. आता आयुष्यात पहिल्यांदा तुला ही केस हारायची आहे का? अरे तो क्लायंट तुला प्रश्न विचारत होता तरीही तुझं लक्ष नव्हतं. तर अर्जुन आता सायलीच्याच विचारात असतो की ती प्रेग्नेंट राहिलीच कशी. त्यानंतर अचानक त्याचं लक्ष बाहेर जातं, तर सायली 7-8 महिन्यांची गरोदर असते. ती आता अर्जुनला दोष देत असते की आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हे प्रेग्नेन्सीचं होतं का? अर्जुन आता पटकन गाडी थांबवतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. चैतन्य म्हणतो अरे तू गाडी का थांबवली? तर अर्जुनचं त्याकडे लक्षच नसतं, तो सायलीकडे पाहतच राहतो, कारण सायली सर्व दोष त्याला देत असते. म्हणते की अहो हे प्रेग्नेन्सीचं मध्ये झालंच कसं, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तर आता अर्जुन मध्ये जेव्हा गाडी थांबवतो तेव्हा मागे एक बाईकवाला असतो, त्याची बायको आणि तो खाली उतरतो. तर त्यांची बायको ही अर्जुनला खूप काही बोलू लागते की तुम्हाला मागे दिसत नाही का? तेव्हा आता अर्जुन पुन्हा तिच्याकडे पाहू लागतो, त्याला सारखा सायलीचा भास होतो. चैतन्य गाडीतून खाली उतरत त्या काकींना बाजूला करत म्हणतो की काही नाही, त्याचं लक्ष नव्हतं, सॉरी, पण तुमच्या गाडीचं नुकसान काही झालेलं नाहीये. आता अर्जुनला पुन्हा एकदा सायलीचा भास होऊ लागतो, त्यामध्ये ती म्हणत असते की हे सगळं कोण निस्तरणार, माझं किती नुकसान झाले, हे काय होऊन बसले, हे सगळं तुमच्यामुळेच झाले, नुकसान भरपाई म्हणून तुम्ही काय देणार? तेव्हा अर्जुन हा तिच्याकडे पाहतच राहतो, म्हणतो नुकसान माझं पण झालंय मिसेस सायली. तेव्हा आता चैतन्य म्हणतो मिसेस सायली? आता जी बाई असते ती म्हणते तुम्ही काय बडबडताय, तुम्हाला काही कळतं की नाही? अहो कोण मिसेस सायली? तेव्हा आता चैतन्य त्या काकींना गप्पा करतो आणि म्हणतो की तुम्ही जा, तुमच्या गाडीचं काहीही नुकसान झालेलं नाहीये. तर आता अर्जुन थोडा भानावर येतो आणि इकडे तिकडे पाहतो, त्याला काही समजत नाही. आता ते दोघेही तिथून गेल्यानंतर चैतन्य पटकन गाडीत बसतो आणि त्याला गाडी बाजूला घ्यायला सांगतो आणि विचारतो तुला काही भूताने झपाटले का? अरे झालंय तरी काय? आता प्रेग्नेन्सीने झपाटल्याचं तो म्हणतो. तर आता चैतन्य म्हणतो काय तू काय म्हणतोस, तुला तुझं समजतं का? तर आता तो म्हणतो मी बाबा होणार आहे आणि मिसेस सायली आई होणार आहे, कारण सायली प्रेग्नेंट आहे. हे ऐकल्यानंतर आता चैतन्याला चक्कर येते, तो अर्जुनच्या खांद्यावरच झोपतो. तेव्हा अर्जुन म्हणतो हे बघ तुझी नौटंकी आता मला सहन होत नाही, प्लीज तू उठ आता, आधीच माझ्या डोक्याला टेन्शन आहे. तेव्हा आता चैतन्य उठतो आणि अर्जुनला विचारतो काय रे अर्जुन, नक्की काय झालंय? मला वाटलं नव्हतं तू एवढा फास्ट असशील. तर आता चैतन्य एकदम शांत होतो आणि म्हणतो नक्की काय काय झालं ते सांग. तर आता
अर्जुन घडलेला सगळा प्रकार सांगू लागतो तेव्हा चैतन्याला जरा धक्काच बसतो. तर दुसरीकडे पूर्णा आजी ह्या खूप टेन्शनमध्ये असतात. तेव्हा त्यांना आता आठवत असतं की प्रतिमा माझ्या स्वप्नात येऊन मला म्हणाली होती की तू माझ्या तन्वीवर अन्याय करतेस, मला दिलेला शब्द तू पाळला नाहीस. तेव्हा आता पूर्णाजींच्या डोळ्यातून पाणी येतं. तेवढ्यातच प्रताप तेथे येतो आणि काय झालं विचारतो. तेव्हा आता पूर्णाजी म्हणू लागतात, अरे तुझ्या एवढाच कल्पना एवढाच आनंद मला झाला असता, पण तुला माहिती आहे ना मी प्रतिमाला काय वचन दिलं होतं. त्या वचनाची आठवण आता पुन्हा त्या दोघांनाही होत असते की अर्जुन आणि तन्वीचं लहानपणीच लग्न ठरलं होतं. तर आता दुसरीकडे सायली देवीसमोर हात जोडते आणि म्हणते, कुठल्या जन्माचं मी हे पाप भोगतीये काय माहीत. मी आता खूप मोठ्या धर्मसंकटात अडकली आहे, मला यातून लवकरात लवकर बाहेर काढ आई. तर इकडे पूर्णाजींची अशी अवस्था प्रतापला पाहवत नाही. तो म्हणतो, पूर्ण आई तू कोणत्या अवस्थेत आहे मला माहिती आहे, पण आता आपल्याला हे सत्य स्वीकारायलाच हवं ना. पण किती दिवस असा राग मनात ठेवायचा. हे बघ पूर्णा आजी आपल्या घरामध्ये खूप वर्षांनी पाळणा हलणार आहे. मला तर ती सायली माझ्या डोळ्यासमोर पण नकोय, पण काय करायचं, अर्जुनने चूक केली ना, पण त्याची शिक्षा त्याच्या बाळाला का द्यायची. असं म्हणून अर्जुन आता पूर्णाजींना समजावू लागतो की मी एक पाऊल मागे घेणार आहे आणि तू पण घ्यावं असं मला वाटतं, कारण आपल्या घरात आता वारस येणार आहे असं म्हणून पूर्णाजींना तो समजावतो. इकडे आता कल्पना मार्केटमधून आलेली असते. ती खूप खुश असते. ते सायलीला आठवतं की दूध तर गॅसवरच राहिले, आता ओतू जाईल की काय या विचाराने ती धावतच किचनकडे सुटते. तेव्हा आता कल्पना तिच्यावर खूप जोरात ओरडत म्हणते की अगं सायली तू हे काय करतेस, असला धसमुसळेपणा करू नकोस. आता कल्पना खूप हायपर झालेली असते. ते पाहून सायली तिला सॉरी म्हणते. तर आता अस्मिता त्या दोघींचं बोलणं ऐकत असते आणि गालातल्या गालात हसते. इकडे कल्पना आता सायलीला म्हणते, ते कामाचं काहीही होऊ देत, वरण आटू दे, दूध उतू जाऊ देत, नाही तर भाजी करपू देत, काहीही होऊ दे, तू त्याकडे लक्ष द्यायचं नाही. तू फक्त आता तुझ्या बाळाकडे आणि तुझ्याकडे लक्ष द्यायचं. तू आता 2 जीवांची आहेस. आता सायली मनातल्या मनात विचार करते, आई माझ्यावर किती माया करतायत, किती प्रेम करतायत. आई तुमच्यासाठीच नंतर हे अवघड होऊन बसेल, प्लीज असं वागू नका माझ्याबरोबर. तर आता सायली आणि अर्जुन दोघेही रूममध्ये बसलेले असतात. अर्जुन नुसती फाईल चाळत असतो, तर सायली आपल्या कपड्यांच्या घड्या घालत असते. ती मनातल्या मनात म्हणते, हा गुंता सोडवायचाच कसा, आई तर मला कोणतंही काम करू देत नाहीये. आता इकडे अर्जुनच्या मनात देखील तोच प्रश्न पडलेला असतो की सायली प्रेग्नेंट झालीच कशी, मला तर कळतच नाही आहे काय करावं आता, असं म्हणून दोघेही त्याच विचारात असतात. त्यानंतर अर्जुन हा आपला असाच विचार करत चाललेला असतो. तर सायली कपाटात कपडे ठेवत असते. तेव्हा ते दोघेही म्हणतात की मला एक आठवलंय. तेव्हा काय आठवलंय सांगा ना, असं आता सायली अर्जुनला म्हणते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, तुम्ही सांगा ना. तर सायली म्हणते, मी पहिल्यांदा विचारलं ना तुम्हाला, मग तुम्ही सांगा, माझ्याबरोबर अजिबात वाद घालू नका, असं ती रागातच म्हणते. ते दोघेही वाद घालू लागतात. तर सायली म्हणते, हो समोर एवढा मोठा प्रॉब्लेम आहे आणि आपण वाद घालतोय, प्रॉब्लेमवर सोल्युशन कसं काढायचं हे आपण पाहायला पाहिजे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा एवढी एक्साइट आहे, काही वाटत नाही का, त्यातल्या त्यात इथे मला रोज लहानपणीचा फोटो पाहावा लागतोय. सायली म्हणते, मलाही सगळं काही खोटं वागावं लागते, काय करायचं आता आपण दोघांनीही, कारण गोष्टी तर आता फार डोहाळे जेवणापर्यंत गेले आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय. तेव्हा सायली म्हणते की हो. ते दोघेही आपापल्या परीने मार्ग सुचवू लागतात की पुढे नक्की काय करायचं, कल्पनाला कसं सांगायचं की सायली प्रेग्नेंट नाहीये. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली किचनमध्ये येते. अस्मिता बाहेर डायनिंग टेबल जवळ बसलेली असते. तेव्हा आता सायलीला तेथे एक चिठ्ठी सापडते की कल्पना आणि विमल माझ्यासाठी तांदळाची उकड काढून ठेव. तर आता सायलीला वाटतं ती चिठ्ठी पूर्णाजींनी लिहिली, म्हणूनच ती आता तांदळाचं पीठ घेण्यासाठी स्टूलवर चढते. तर इकडे अस्मिता येते आणि स्टूलला जोरात धक्का मारत सायलीला जमिनीवर खाली पाडते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.